जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही आता बघू शकता, थोडी व्हिडिओ स्कॅप केली होती मी. मला घरी बोललं असतं ना, मोठाला गवताचं येळ आहे, एकट्या माणसं हे तुम्ही एवढ्या काम केलं, एकट्यानं काढलं तर कोथली गडावर आपण वरती गडावर आल्यानंतर आपल्याला जागृत देवस्थान मिळेल, भैरवनाथ मंदिर बघू शकता. आता आपण आतमध्ये जाऊन असे आतमध्ये जागृत देवस्थान आहे. इथे आपण काही जरी मागलं देवाकडे तर ते पूर्ण होईल. मागणी घालतात. जागृत देवस्थान आहे बघा, किती स्वच्छ आणि सुंदर ठेवलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल काय चिन्ह आतुरीने बनवलं असेल ना. बघू शकता किती सुंदर आहे देवस्थान. तर मी तुम्हाला आणखी आतमध्ये जाऊन दाखवतोय. तुम्हाला मी हे सुद्धा दाखवतोय की सुमारे 1600 ते 1700 वर्षाआधी यादवकालीन हा जो गड बनवला त्यावेळेस, तर जसे जसे हल्ले होत राहिले त्याच्यावर खजिना लुटला. हे बघू शकता, इकडे खजिना वगैरे ठेवायचे. जसे जसे गड लुटले त्यानंतर गडांची तोडफोड झाली. हे वाचू शकता तुम्ही. जशी गडांची तोडफोड वगैरे झाली तर गडांची उद्ध्वस्त सुरुवात झाली. आतमध्ये असं काही दृश्य आहे आणि हा भला मोठा खूप आहे. ठीक आहे, तर तुम्हाला अजून मी आतमध्ये जाऊ शकतो. आणि ह्या तुम्ही बघू शकता ना, या खिडक्या नाही आहेत. याच्या आतमध्ये त्यावेळेस असणारं साहित्य सामान ठेवत होते. काल्पनिक तर गहू वगैरे. हे आता अंतरामध्ये काही एवढं दिसत नाही, पण खूप मोठं आहे. आपली 10 बाय 10ची खोलीसुद्धा बसू शकते, एवढा मोठा आहे. असं छोटे छोटे देवस्थान आहेत. सरळ तसेच इकडे सुद्धा आहे. 10 बाय 10, 5 बाय 5च्या खोल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता कसं मंदिर, काय तो दरवाजा, काय ती कलाकृती, काय सुंदर दिसते. बघू शकता. तर आपण आतमध्ये आणखी जाऊ. बघू शकता, बापरे काय कलाकृती बनवली आहे त्यावेळेस. काय सुंदर सुंदर. माझी टीम तिकडे काम करते, तुम्हाला दाखवतोय. ही बघा गड संवर्धन करते. मी तिथे सुद्धा तुम्हाला जाऊन दाखवतोय. पूर्ण व्हिडिओमध्ये सोबत राहा. हे बघा कसे गड होते, काय ते गड. काहीतरी देवीची मूर्ती वगैरे वाटते मला. पूर्ण विचार केला तर समजेल आपल्याला त्यावेळेस देवींची मूर्ती. आणि तुम्हाला दाखवतो हा जो आहे, तर तिथे वट वाघूल वगैरे खूप आहेत आतमध्ये, म्हणून मी जाऊ शकत नाही, डायरेक्ट अंगावर येतात ते. तसेच ही बघा तुम्ही, काय सुंदर मूर्ती आहे, काय सुंदर मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता काय त्यावेळेस ती कला होती. बघू शकता तुम्ही. त्यावेळेस काय त्या मूर्त्या घडवल्या असतील. बघू शकता देवींच्या मूर्त्या. तुम्ही बघू शकता कसे एक एक बारकी आहे. काय ती नक्षी व्हिडिओमध्ये एवढं काय स्पष्ट दिसत नाही. तुम्ही एकदा भेट द्या कोथली गडाला, तालुका रायगड. काय ती डिझाईन, काय त्या नक्षी, खूप सुंदर होती, सुंदर. हे बघा काय सुंदर आहे. किती सुंदर आहे. असे स्तंभ आहेत, तुम्हाला दाखवतो किती. 1 2 3 4 आणि तसेच 5वा हा इथे होता. तो स्तंभ तुटलेला आहे त्यावेळेस होता असं दिसून येते. जे 6 स्तंभ वाटतात, तुम्हाला अंदाजा लागेलच.
गणपती मंदिर, गणपती बाप्पा मोरया. तर असं काही खूप काही आहे इथे. आपण आता दाखवतो मी तुम्हाला की आम्ही आज काय कामं केली ते. जरा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. हे बघा, असे छोटे छोटे छिद्र आम्हाला मिळालेले आहेत. काहीतरी त्यावेळेस अडकवण्यासाठी वापर होत होता. आणि तुम्हाला हे सुद्धा दाखवतोय. हे बघा, हे आम्ही साफसफाई केली गडाची. काय सुंदर साफसफाई केली, पूर्ण झाडं वगैरे होती. याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार की बिफोरचा फोटो कसा होता आणि आम्ही कसं केलं. खूप सुंदर. हा एक महादरवाजा आहे मागच्या बाजूचा, आणि तिकडे गेल्यानंतर खालीसुद्धा एक महादरवाजा आहे. तो तुम्हाला पुढच्या वेळेस दाखवतो. आणि आम्हाला जे अवशेष मिळाले आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो साफसफाई करताना. हे बघा, हे आम्ही पूर्ण साफसफाई केली. तिकडं सगळे टेप आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत. हे बघा, हे आम्ही साफसफाई केलं. याच्यामध्ये आपले जुन्या कालाचे अवशेष पण मिळाले आहेत. तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते जुन्या कालाचा अवशेष. आता हे काय आहे ते मला तर नक्की माहीत नाही काय आहे. ठीक आहे, ते मला पण नक्की माहीत नाही काय आहे. तसेच त्याचसोबत आम्हाला जुने मडक्यांचे तुकडे वगैरे मिळालेले आहेत. हे बघा, हे बघा, काय सुंदर. हे आम्ही सध्या घेऊन जाणार फॉरेन्सिक लॅबमध्ये. नक्की काय विषय काय, कोणता फॉरेन्सिक लॅब आपल्याला काही एवढं समजत नाही. आम्ही गड संवर्धन करत असताना गडांच्या पायऱ्या तथा साफसफाई आणि गवत काढणे, झाडं झुडपं साफ करणे. हे बघा, दरवाजाला असणारे एक लॉक सिस्टीम काहीतरी असू शकते. महादरवाजा आहे शेवटी, काहीतरी लाकूड वगैरे टाकून ते दरवाजा बनवतात लावतात त्याला. असा हा दरवाजा आहे. हा मागच्या बाजूचा दरवाजा आहे. आणि आम्ही साफसफाई केलेली ठिकाण तुम्हाला मी जरा काढून जाऊन दाखवतो ना की आम्ही काय काय साफसफाई केली. तुम्हाला स्पष्ट दिसेल यामध्ये. मी जरा खूप खाली चाललो आहे सध्या. माझी टीम इथे अजून काम करते. हे बघा, आम्ही कशी साफसफाई केली आहे तुम्ही बघू शकता. बघू शकता कशी झाडं वगैरे. हे तर मला वाटतं चाफ्याचं झाड असेल, ते पडलेलं आहे. तर आम्ही अशी काही साफसफाई केली आहे. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला आता गाडाखाली चाललो आहे. पाऊस आल्या कारणाने आम्ही थोडा वेळ काम बंद केलं. हे बघा, माझ्या टीमने कसे पायऱ्या शोधल्या आहेत. तुम्हाला मी दाखवतोच, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. बघा काय सुंदर पायऱ्या आहेत कोरलेल्या. एकदा तुम्ही नक्कीच भेट द्या. कोथलीगड, तालुका रायगड, जिल्हा ठाणे. नेरळ स्टेशनवरून किंवा भिवपुरी रोड स्टेशनवरून तुम्ही इको रिक्षा काही करू शकता. जर तुम्ही टीममध्ये जर आले 7-8 मिळून, 7-8 जण मिळून, 10-12, 15 जण मिळून, तर आपण इथे इको अशा गाड्या सुद्धा ठेवलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला यायचं असेल गाड्यांच्याबद्दल, इथे कसं यायचं माहिती पाहिजेच असेल, तर मी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट देतो आहे. सध्यापुरती माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7977363021. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता.
मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेन. कसं जायचं कोथलीगडावर, कसं यायचं, तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. बघू शकता इथे चालायला आम्हाला जमत नाही, उतरायला जमत नाही. हा मी रस्ता गडाचा महादरवाजा बनवण्याचा इच्छा केला आहे. आता मी पडलो असतो खाली. बघा कशी वाट आहे, उतरायला बिलकुल जमत नाही. मी तर बसून चालेन जाईल. बिलकुल इथे उतरायला जमत नाही. बघू शकता माझी टीम कशी साफसफाई करते. इथे चालायला बरोबर जमत नसल्या कारणाने मला व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही. मी सध्या इथे व्हिडिओ आता थांबवतोय. गडाच्या पायथ्याशी गेल्यावर तुम्हाला सांगेन कसं आलो, कसे गेलो. जय शिवराय. आपण नक्कीच भेटू. मी शिवम गायकर. आपली नक्कीच भेट होईल पुढच्या मोहिमेला. जय शिवराय, जय शंभूराज, जय शंभूराज. बाय.